म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेसाठी वेगवेगळे किल्ले बांधकाम करण्यासाठी महाराजांकडे पैसे नसायचे. त्यावेळेला काही इतका पैसा छत्रपती शिवाजी महाराजांकडे नव्हता, की एखादा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तो संपूर्णपणे बांधता यावा किंवा काय. मग अशा वेळेला काय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी तोरणा बांधायचं सुरुवातीला काम चालू केलेलं होतं, त्यावेळेला म्हणावा तितका पैसा नव्हता. काय करायचं कळत नव्हतं. मात्र त्याच वेळेला त्या तोरण्यावरती खोदकाम सुरू असताना तिथे एक सोन्याचा हंडा त्या सगळ्या सैन्यातल्या माणसांना सापडतो. आणि त्यावेळेला सगळीकडे चर्चा कुजबूज सुरू व्हायला लागते, की सोन्याचा हंडा सापडला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा हेच म्हणतात, की त्या भवानी देवीचाच तो आशीर्वाद आहे, की स्वराज्याच्या कामी यावं याच्यासाठीच तो आपल्याला हंडा सापडलेला असावा. आणि त्याच्यातून त्या तोरण्याचं सुंदर पद्धतीने कार्य होतं. स्वराज्य वाढीसाठी तो सगळा खजिना वापरण्यात येतो आणि तिथून पुढे वाटचाल ही चालूच राहते. असे अनेक प्रसंग आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले. जर तुम्हाला इच्छा असेल की ते ऐकायचे आहेत, तर नक्कीच चॅनलवरती त्याचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू. त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करावे लागतील आणि ते अनेक व्हिडिओ, ते अनेक प्रसंग आम्हाला सांगा, असं सांगावं लागेल.